आमच्या प्रिय बंधू बहिणीला येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करीत आहे. हल्ली आम्ही पाहत आहे देव कसा आम्हाला तून बोलावून आणतो, त्याच्यासाठी त्याच्या नावाच्या महिमासाठी प्रसिद्धींची कृती 11 अध्याय 25-26 मध्ये पाहत आहे. 11:20-26 नंतर बर्नबास दर्सूस मध्ये गेला आणि तिथून सौल नावाच्या एक जवानाला बोलावून आणलं आणि 26 वचनामध्ये ते दोघे मिळून एकत्र राहून अँटियोक मध्ये देवाची सेवा करू लागले आणि त्या ठिकाणी शिष्याना पहिले वेळ असं नाव पडला की हे ख्रिस्ती आहे, हे मसीह आहे. आता दर्शू का बोलून आणलं तुम्ही प्रेषितांची कृती 9 अध्याय 29-30 मध्ये असं पाहत आहे. Acts 11:29-30 जेव्हा सौल नावाचा जवान बिनधास्त येशू ख्रिस्ताबद्दल साक्षी देऊ लागला, तो संदेश देऊ लागला, तो लोकांना राग आला आणि लोक त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. याची जाणीव झाल्यानंतर इतर शिष्याने 30 वचन म्हणते त्याला त्याच्या गावामध्ये पोहोचवले. बाबा इथं असला तुझा जीव जाणार, आमच्यावर जीव घेणार बाबा जा. त्याला सेवेतून बाहेर काढून नेला. तर आता तोच सौलाला परत देवबाबा बोलून आणतो सेवेसाठी. माझ्या प्रिय बंधू बहिणींना, तुमच्यापैकी किती लोक देवाच्या सेवा करत होते, देवाचे साक्षी होते, देवासाठी खूप काम राहिलेलं आहे, पण आता तुम्ही निराश होऊन पडलेला आहेत का? तुम्हाला सेवेमध्ये जागा नाही पडलेत का? तुम्हाला देव म्हणतो परत या, मी तुम्हाला बोलून घेतो. असं सौलाला परत बोलवलं आणि त्याच्याद्वारा त्या अँटियोक चर्चला मस्त बांधून काढलं. त्या अँटियोक चर्च मध्ये कसं झालं 13 अध्याय 1-2 मध्ये पाहत आहे. त्या चर्च मध्ये आणखी पुष्कळ जण सेवेसाठी आले. तुम्ही आलं तर तुमच्या मागे यायला कितीतरी जवान तयार आहे, या ना देवाच्या सेवेला. नंतर देवबाबाने त्याला भविष्यवक्ता बनवला आणि त्याला उपदेशक बनवला आणि त्या ठिकाणी तो देव सेवा करून नंतर 2 वचन देवबापाने तिथून बर्नबास सौला काढून संपूर्ण जगामध्ये मिशनरी पाठवला. प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू. एक सौलाला सेवेतून बाहेर काढून त्याच्या गावामध्ये बसवला. तो निराश होऊन बसला होता, पण बर्नबास द्वारा तू तिथून त्याला बोलवून आणलं आणि सेवेसाठी जबरदस्त त्याची वापर केली. तसं आज सुद्धा किती जवान आहे, जवान मुली आहे, देवाचे सेवक आहे, निराश होऊन बसलेले आहे की आम्हाला सेवामध्ये भाग नाही का, सेवामध्ये आम्हाला आशीर्वाद नाही का, सेवामध्ये आम्हाला पुढे जाऊ शकत नाही का, कितीतरी अडचण आहे. ते सर्व अडचण काढूया प्रभू. पुन्हा त्यांना सेवेमध्ये उभा कर. त्यांच्याद्वारे इथे प्रभूमध्ये यायला पाहिजे प्रभू. त्यांच्या जीवनाच्या सर्व काय गरजा पूर्ण कर, आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितलं नाही कर राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.